तुम्ही रस्त्यावर चालत आहात किंवा एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये खरेदी करत आहात, त्यावेळी जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला अचानक खाली पडताना पाहिलत, तुम्ही त्या व्यक्तीला उठवायचा प्रयत्न केलात, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यांचा श्वासही बंद पडला आहे, अशा वेळी तुम्ही घाबरून गेलात, मदतीसाठी इकडे तिकडे पाहू लागलात. तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही त्या व्यक्तीला CPR हे प्रथमोपचार केलेत तर तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या तोंडाने त्याच्या तोंडात हवा न भरताही पुन्हा शुद्धीवर आणू शकता. CPR हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर करण्याच्या प्रथमोपचाराचा एक नवीन व सोपा प्रकार आहे, जो कोणताही सामान्य नागरिक करू शकतो. हा प्रकार पारंपरिक CPR प्रथमोपचारांच्या तुलनेत जास्त परिणामकारक व उपयोगी आहे. रुग्णाचे प्राण वाचवणारे हा प्रथमोपचार करण्यासाठी तुम्ही डॉक्टर किंवा प्रशिक्षित व्यक्ती असण्याची गरज नाही. CPR म्हणजे कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. समजा एखाद्याचं हृदय बंद पडलं असेल तर ते सुरू करण्यासाठी आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी जे केलं जातं त्याला आपण CPR म्हणतो. एखादी व्यक्ती कोलॅप्स झाली आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी, तर त्यांना ज्या प्रकारे CPR देऊन आपण जिवंत ठेवू शकतो, टीम पुढची येईपर्यंत त्याच्यासाठी CPR केलं जातं. यामध्ये अर्थात कार्डियक मसाज आहे आणि हे अतिशय सायंटिफिक अशी एक टेक्निक आहे. पण याच्याबद्दलची माहिती आपल्या प्रत्येकाला हवी. आपण डॉक्टर असो वा नसो, आपल्याला हे जर छोटंसं टेक्निक नीट माहिती झालं तर आपण कदाचित खूप जीव वाचवू शकतो. हे प्रथमोपचाराचं तंत्र शिकण्याआधी आपल्याला हे माहित करून घेतलं पाहिजे की सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे काय व तो कसा येतो. कार्डियक अरेस्ट म्हणजे नक्की काय? आपण बऱ्याच वेळा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघत असतो की अचानक एखादा व्यक्ती कोलॅप्स होतो, अचानक चक्कर येऊन खाली पडतो आणि तो बेशुद्ध होतो. अशा वेळी तो पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये असण्याची शक्यता असते. आपण समजून घेऊया की कार्डियक अरेस्ट म्हणजे नक्की काय आणि त्यामध्ये आतमध्ये शरीरात काय होत असतं. कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदय त्याचं काम करणं बंद करतं अचानक. सामान्यपणे 72 वेळा हृदय आकुंचन प्रसारण पाहून शरीरामध्ये 5 लिटर रक्त फेकत असतं, ज्या रक्ताच्या जोरावर आपलं मस्तिष्क आणि आपले सर्व अवयव शरीरातले काम करत असतात. पण ज्यावेळी कार्डियक अरेस्ट येतो त्यावेळी हृदयाच्या विद्युत संवहनामध्ये काही असंतुलन निर्माण झाल्या कारणाने हृदयाचं जे आकुंचन आणि प्रसरण एका लयीमध्ये होणं अपेक्षित आहे ते होत नाही. परिणामी हृदयातून रक्त बाहेर जे पडणं अपेक्षित आहे ते पडत नाही आणि याच कारणाने हृदयाकडनं मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा खंडित होतो. मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाल्यावर रुग्ण बेशुद्ध पडतो आणि त्याचबरोबर त्याचं श्वसन बंद होतं किंवा ते श्वसन ॲबनॉर्मल पद्धतीने सुरू होतं, ज्याला आपण म्हणतो गॅस्पिंग. कार्डियक अरेस्ट म्हणजे हृदयविकाराचा तीव्र झटका नाही, तर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. हार्ट अटॅक हे कार्डियक अरेस्टसाठी एक महत्त्वाचं कारण म्हणलं जात असतं. हार्ट अटॅकमध्ये नक्की काय होतं? हार्ट अटॅकमध्ये हृदयाला ज्या रक्तवाहिन्या रक्त पुरवत असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये अचानक रक्ताची गुठळी तयार होते. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्या कारणाने हृदयाचा रक्तपुरवठा अचानक बंद पडतो. हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडला की हृदयाच्या मांसपेशी मृत्युमुखी पडायला लागतात आणि ह्याच गोष्टीमुळे हृदयामध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी किंवा विद्युत संवहनाची जे एक हार्मोनी अपेक्षित असते ती हार्मोनी डिस्टर्ब होते, त्याच्यात असंतुलन निर्माण होतं आणि त्याच्याचमुळे हृदयाची गती अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि हृदयाचं जे आकुंचन प्रसरणाचं काम आहे ते नीट होत नाही. परिणामी हृदय काम करेनासं होतं. या स्थितीला म्हणतात कार्डियक अरेस्ट, जी हार्ट अटॅकमुळे येते. जर तुम्ही कार्डियक अरेस्टमुळे अचानक खाली पडलेल्या व्यक्तीला लगेचच योग्य प्रथमोपचार केलेत तर तुम्ही त्याचा जीव वाचवू शकता. ज्यावेळी एखादा रुग्ण कार्डियक अरेस्टमध्ये जातो किंवा त्याचं अचानक हृदय काम करण्याचं होतं आणि पेशंट कोलॅप्स होतो, तुमच्यासमोर खाली पडतो आणि त्याचं हृदय नीट काम करत नाही तुम्हाला कळतं, तो बेशुद्ध होतोय किंवा त्याचं श्वसन बंद झालंय किंवा नीट होत नाही असं समजतं, त्या वेळापासून आपल्याकडे पुढची 6 ते 10 मिनिटं फक्त असतात आपल्या पेशंटला त्या कार्डियक अरेस्टमधून बाहेर काढण्यासाठी. कारण 6 ते 10 मिनिटाच्याच कालावधीमध्ये आपला मेंदू जिवंत असतो. त्याच्यानंतर मेंदूमध्ये पुनरुज्जीवनाची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला लागते.
त्यामुळे या 6 ते 10 मिनिटाला पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये गेल्यानंतर पुढच्या 6 ते 10 मिनिटांमध्ये त्या पेशंटला हाय क्वालिटी CPR देणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळे मेंदूचा रक्तपुरवठा काही प्रमाणात सुरू करून आपण आपला मेंदू, त्या व्यक्तीचा मेंदू जिवंत ठेवू शकतो. कार्डिओपल्मोनरी रिससिटेशनच्या 2005 मध्ये तयार केलेल्या गाईडलाईननुसार रुग्णाला माउथ टू माउथ रिस्पिरेशन देणं गरजेचं असायचं. माउथ टू माउथ रिस्पिरेशन म्हणजे रेस्क्युअरनी स्वतःच्या तोंडातून हवा त्या व्यक्तीच्या तोंडात भरणं अपेक्षित असतं. पण हे करत असताना आरोग्यविषयक काही समस्या उद्भवू शकत होत्या, जसे की इन्फेक्शन. आणि ह्याच कारणांमुळे बऱ्याच वेळा रेस्क्युअर सुद्धा माउथ टू माउथ रिस्पिरेशन करायला तयार नसायचे. आणि म्हणूनच 2010 मध्ये या गाईडलाईन्स पूर्णतः बदलण्यात आल्या, या खूप सोप्या करण्यात आल्या. त्या गाईडलाईन्स काय ते आता आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आता आपण CPR हा प्रथमोपचार योग्य पद्धतीने शिकूया. CPR देताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे ओळखलं पाहिजे की ज्या व्यक्तीला आपण CPR देणार आहोत तो कार्डियक अरेस्टमध्ये आहे की नाही. कार्डियक अरेस्टमध्ये आहे की नाही हे ओळखायचं कसं? ज्यावेळी तुमच्या समोर एखादा व्यक्ती अचानक कोलॅप्स होईल, खाली पडेल, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा त्याला तुम्ही ग्राउंडवरतीच आडवा झोपवा. कृपया त्या व्यक्तीला खुर्चीवर बसवण्याचा, बेडवर घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याला ग्राउंडवरतीच आडवा झोपवा. पाठीवरती त्याला झोपवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याचे रिस्पॉन्सेस चेक करायचे. रिस्पॉन्स कसे चेक करायचे तर 2 भुवयांच्या मधल्या भागामध्ये आपल्या अंगठ्याने दाबून तो पेशंट, तो व्यक्ती काही रिस्पॉन्स देतोय का, काही हालचाली करतोय का हे बघणं अपेक्षित असतं. त्याच पद्धतीने छातीच्या हाडावरती अशा पद्धतीने दाबून सुद्धा आपण त्या व्यक्तीचे रिस्पॉन्स चेक करू शकतो. काहीही रिस्पॉन्स नसतील तर मग त्याचं श्वसन नीट चालू आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्याचं श्वसन नीट चालू आहे का बघण्यासाठी त्याच्या नाकाजवळ आपला गाल घेऊन जावा आणि त्याच्या श्वासाचा स्पर्श आपल्या गालांना जाणवतोय का हे बघावं. त्याच पद्धतीने त्याच्या छातीच्या वॉलची किंवा चेस्ट वॉलची हालचाल होतीये का. लक्षात घ्या की ज्यावेळी श्वसन चालू असेल त्यावेळी छातीची भिंत वरती खाली होत असेल, हे होतंय का हे बघणं गरजेचं असतं. जर छातीची हालचाल नसेल आणि श्वासाचा स्पर्श आपल्या गालाला जाणवलेला नसेल तर मग त्याच्या मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी ती चालू आहे का हे बघावं. कॅरोटिड पल्स आपल्याला या ठिकाणी साधारण जाणवते. प्रत्येक व्यक्ती आपली कॅरोटिड पल्स तपासू शकतो. आपल्या श्वासनलिकेच्या बाजूच्या ग्रूव्हमध्ये जर तुम्ही तुमची 2 बोटं आतमध्ये घातली तर तुम्हाला त्या कॅरोटिड आर्टरीजची पल्सेशन्स जाणवू शकतात. जर कॅरोटिड पल्स नसेल, म्हणजे रुग्णाची मी कॅरोटिड पल्स चेक करायला गेलो आणि ती कॅरोटिड पल्स जर मला लागत नाहीये तर त्याचा अर्थ आहे की हा पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये आहे. या पेशंटला तत्काळ CPRची गरज आहे. CPR देणं आता या पेशंटला गरजेचं आहे कारण हा पेशंट कार्डियक अरेस्टमध्ये आहे. आपण काय करणार आहोत, आपण सगळ्यात पहिल्यांदा आपला हाताचा तळवा या रुग्णाच्या छातीच्या मधल्या भागावर ठेवणार आहोत. या छातीच्या मधल्या भागावर हा हात ठेवला की दुसरा हातही त्याच हातावर ठेवावा. दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक एकमेकांमध्ये गुंतवावेत आणि मग आपले कोपरे ताठ करावेत. पाठीचा कणा सरळ करावा आणि गुडघ्यावर उभं राहून जशा पद्धतीने मी आत्ता पोझिशनमध्ये आहे याच पोझिशनमध्ये येऊन पेशंटची छाती दाबायला सुरुवात करावी. साधारणपणे 100 वेळा छाती दाबणं अपेक्षित असतं 1 मिनिटामध्ये. मी आत्ता चेस्ट कंप्रेशन करतोय. आपण सगळे बघू शकता की चेस्ट कंप्रेशन कसं केलं जातं. 1 and 2 and 3 and 4 and 5 and 6 and 7 and 8 and 9 and 10 and 11 and 12 and 13 and 14 and 15. मी जवळपास 15 वेळा चेस्ट कंप्रेस केली. आपल्याला 1 मिनिटामध्ये 100 वेळा चेस्ट कंप्रेस करायची. ही चेस्ट कंप्रेस करताना किती वेळा, किती खोल छाती दाबली गेली पाहिजे? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर एवढं चेस्ट कंप्रेशन होणं अपेक्षित आहे. कारण लक्षात घ्या की ज्यावेळी छाती दाबली जाईल त्याच वेळी या छातीच्या हाडाच्या खाली जे हृदय आहे ते दाबलं जाईल. छातीच्या हाडाच्या खालचं हृदय दाबलं गेलं की त्या हृदयातून रक्त मेंदूपर्यंत पोहोचेल आणि मेंदूपर्यंत रक्त पोचल्याने मेंदू जिवंत राहायची शक्यता खूप वाढेल. हे चेस्ट कंप्रेशन आपण तोपर्यंत करायचंय जोपर्यंत आपल्याला ॲडव्हान्स किंवा पुढची वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नाही किंवा पेशंट रिस्पॉन्सिव्ह होत नाही. जर ह्या चेस्ट कंप्रेशन नंतर पेशंट रिस्पॉन्सिव्ह झाला, पेशंट हातपाय हलवायला लागला तर आपण ही प्रक्रिया बंद करायची आहे. अन्यथा पुढची वैद्यकीय मदत मिळण्याच्या आधी किंवा मिळेपर्यंत आपल्याला ह्या पद्धतीने चेस्ट कंप्रेशनची प्रक्रिया सुरू ठेवायची आहे. CPRचा मंत्र रुग्णाच्या क्लिनिकल डेथ स्थितीत गेल्यावरती 10 मिनिटाच्या आत पुढील 10 मिनिटापर्यंत सतत व योग्य तऱ्हेने दर मिनिटाला 100 या गतीने रुग्णाच्या छातीवर दाब देत राहणे.
रूढ CPR प्रथमोपचारांच्या तुलनेत या नव्या CPR प्रथमोपचारांमुळे रुग्ण वाचण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. सडन कार्डियक अरेस्ट कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय कधीही वा कुठेही येऊ शकतो. अशा वेळी या नव्या CPR या प्रथमोपचारांमध्ये सतत ठराविक पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब देणे व सोडणे हा त्याचा जीव वाचवण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. असे करण्यास मुळीच घाबरू नका. लक्षात ठेवा, तुम्ही वेळेवर केलेला हा प्रथमोपचाराचा प्रयत्न कुणाचा तरी जीव वाचवणार आहे. कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन CPR म्हणजे एखादा माणूस कोलॅप्स झालाय, त्याचं हृदय बंद पडलंय, तर हार्ट मसाज देऊन आणि बाकी काही प्रक्रिया करून त्याचा हार्ट सुरू करणं, त्याचा जीव वाचवणं याला CPR म्हणतात. आणि CPR आता फक्त डॉक्टर्सना ICUमध्ये इथपर्यंतच मर्यादित ठेवता कामा नये. आपल्या सगळ्यांना CPR हे माहिती पाहिजे. समजा आपल्या घरात, शेजारी, ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी जर कोणी असा व्यक्ती कोलॅप्स झाला तर CPR करून त्याचे प्राण वाचवणे, त्याला प्राथमिक उपचार करणं हे तरी आपल्याला सगळ्यांना निश्चित माहिती पाहिजे. अशा प्रकारची CPR ट्रेंड जर सोसायटी असेल तर ती एक मॉडर्न अद्ययावत अशी सोसायटी मानली जाईल. त्यामुळे आपल्या सगळ्यांना ही माहिती मिळण्यासाठी आपण सर्वजण सुसज्ज होऊ आणि याचं एक अतिशय शास्त्रीय असं ट्रेनिंग घ्यायला तयार होऊ.